सी and C++ मधील अरिथमेटिक ऑपरेटर्सच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्यात शिकणार आहोत अरिथमेटिक ऑपरेटर्स जसे की बेरीज उदाहरणार्थ a+b, वजाबाकी उदाहरणार्थ a-b, भागाकार उदाहरणार्थ a/b, गुणाकार उदाहरणार्थ a×b, भाजक उदाहरणार्थ a%b. ह्यासाठी आपण उबुंटू 11.10 ऑपरेटिंग सिस्टीम, उबुंटू मध्ये जीसीसी आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरणार आहोत. सी प्रोग्राम मध्ये अरिथमेटिक ऑपरेशन्स कशी करतात ते पाहू. मी आधीच प्रोग्राम लिहिला आहे. मी एडिटर उघडून कोड समजावते. हा अरिथमेटिक ऑपरेटर्स वरील सी प्रोग्राम आहे. पहिल्या दोन स्टेटमेंट्स मध्ये व्हेरिएबल्स घोषित आणि व्याख्यात केली आहेत. पुढील दोन स्टेटमेंट्स मध्ये a ला 5 ही व्हॅल्यू आणि b ला 2 ही व्हॅल्यू दिली आहे. एडिशन ऑपरेटर कसे कार्य करते ते पाहू. a आणि b ची बेरीज c मध्ये संचित होईल. printf स्टेटमेंट स्क्रीनवर a आणि b यांची बेरीज दाखवेल. %.2f मुळे दशांश चिन्हानंतर दोन आकडे दाखवले जातील. पुढील स्टेटमेंट मध्ये a आणि b चा गुणाकार c मध्ये संचित होईल. printf स्टेटमेंट स्क्रीनवर a आणि b यांचा गुणाकार दाखवेल. हे दोन्ही ऑपरेटर्स कसे कार्य करतात ते पाहू. पुढील ओळींना कमेंट करू. टाइप करा /***/ सेव्ह करा. ही फाईल एक्सटेन्शन .c ने सेव्ह करा. आपण arithmetic.c नावाने फाईल सेव्ह केली आहे. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि T ही बटणे एकत्रित दाबा. कोड संकलित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा gcc स्पेस arithmetic.c स्पेस -o स्पेस arith. एंटर दाबा. कोड कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा /arith. एंटर दाबा. स्क्रीनवर आउटपुट दाखवले जाईल. आपल्याला दिसेल Sum of 5 and 2 is 7 आणि Product of 5 and 2 is 10. तुम्ही सबट्रॅक्शन ऑपरेटर वापरून बघा. एडिशन ऑपरेटरच्या जागी सबट्रॅक्शन ऑपरेटर वापरा. 3 हे उत्तर मिळेल. प्रोग्रामवर जाऊ आणि शेवटची स्टेटमेंट्स पाहू. भागाकाराचा कोड समजून घेऊ. येथील आणि येथील मल्टीलाईन कमेंट्स काढून टाका. a भागिले b ची इंटिजर डिव्हिजन व्हॅल्यू c मध्ये संचित होईल. इंटिजर डिव्हिजन मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकला जातो हे लक्षात घ्या. printf स्टेटमेंट मध्ये भागाकाराचे उत्तर स्क्रीनवर दिसेल. ह्या स्टेटमेंट मध्ये रियल डिव्हिजन दाखविणार आहोत. येथे एखादी संख्या फ्लोट म्हणून कास्ट करणे आवश्यक आहे. a हे टाइपकास्ट व्हेरिएबल म्हणून टाईप केले. एका कृतीसाठी a हे फ्लोट व्हेरिएबल म्हणून कार्य करेल. printf स्टेटमेंट ह्या रियल डिव्हिजनचे आउटपुट स्क्रीनवर दाखवेल. रिटर्न 0 आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट टाईप करा. सेव्ह करा. कोड संकलित व कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस arithmetic.c -o स्पेस arith. एंटर दाबा. कोड कार्यान्वित करण्यासाठी
टाईप करा $arith एंटर दाबा. आउटपुट स्क्रीनवर दिसेल. एडिशन आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेटर्सची आधीची आउटपुट दिसतील. आपल्याकडे 5/2 is 2 इंटिजर डिव्हिजन आहे. इंटिजर डिव्हिजन मध्ये अपूर्णांकाचा भाग काढून टाकलेला आहे. पुढे दिसेल रियल डिव्हिजन ऑफ 5/2 is 2.5. रियल डिव्हिजन मध्ये रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे. रिझल्ट मिळवण्यासाठी टाइपकास्टिंगचा वापर केला. समजा हाच प्रोग्राम C++ मध्ये लिहायचा आहे. हाच कोड C++ मध्ये वापरू शकतो का ते पाहू. चला बघूया. एडिटरवर जाऊया. हा C++ चा कोड आहे. C फाईल हेडरपेक्षा येथील हेडर वेगळा असल्याचे दिसेल. नेमस्पेस देखील वापरले आहे. पहा C++ मधील आउटपुट स्टेटमेंट हे काउट आहे. हे काही फरक सोडल्यास दोन कोड्स सारखेच आहेत. सेव्ह करा. ही फाईल एक्सटेन्शन .cpp ने सेव्ह केल्याची खात्री करा. आपण ही फाईल arithmetic.cpp ह्या नावाने सेव्ह केली आहे. कोड कार्यान्वित करू आणि रिझल्ट पाहू. टर्मिनल उघडून टाईप करा g स्पेस arithmetic.cpp स्पेस -o स्पेस arith एंटर दाबा. कोड कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा $arith एंटर दाबा. येथे आउटपुट दिसेल. C प्रोग्राम प्रमाणेच रिझल्ट मिळाला आहे. फरक फक्त उत्तरांच्या दशांश स्थळांमध्ये आहे. ट्युटोरियल बद्दल थोडक्यात आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स बद्दल शिकलो. असाइनमेंट. मॉड्युलस ऑपरेटरचा वापर करून प्रोग्राम लिहा. मॉड्युलस ऑपरेटर आपल्याला भागाकाराची बाकी देते. उदाहरणार्थ C is equal to a मॉड्युलस b. 1 हे उत्तर मिळाले पाहिजे. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.